विश्ववंदनीय विश्व शांतिदूत महान करुणावान तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथ वाचनाचा सांगता समारंभ आपल्या या भंडारा जिल्ह्यामध्ये सम्यक बुद्ध विहार अर्जुनी पुनर्वसन गिरोला पवनी रोड या ठिकाणी संपन्न होत आहे। या निमित्ताने पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे संचालक, ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना आपणा सर्वांना दिली, ज्यांनी प्रारंभी उपासकांनी कशा प्रकारे धम्माचं आचरण करावं या संदर्भामध्ये अत्यंत मार्मिक अशी धम्मदेशना दिली, असे पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी स्थवीर सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक, सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा सातत्याने धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका यांच्याही प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आज या मंगलमय प्रसंगी आपल्या बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचं आपण वाचन केलं आणि ग्रंथाचा समारोप म्हणून भिक्खू संघाच्या धम्मदेशनेचं आयोजन आपण केलं। विशेष रूपाने धम्म उपासिका कविताताई मनोज गेडाम ताईंनी विशेष रूपाने विनंती केली आणि आपण सर्वांनी त्या विनंतीला मान दिला। खरं तर ताईच्या घरी परित्राण धम्मदेशना त्यांनी घरीच आपल्या तसं नियोजन केलं होतं, परंतु इतरांना सुद्धा धम्मदेशना ग्रहण करायला मिळावी, इतरांना सुद्धा भगवंताचा उपदेश ऐकायला मिळावा या श्रेष्ठ उद्देशाने सार्वजनिक रूपाने या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं। या प्रसंगी आपणा सर्वांच्या वतीने भिक्खू संघाला भोजनदान झालं, चिवरदान झालं। आपण सार्वजनिक रूपाने एक चिवरदान दिलं। ममता आतिश बोरकर परिवाराने सुद्धा या प्रसंगी भिक्खू संघाला या निमित्ताने त्यांच्या पतीच्या स्मरणार्थ 2 चिवरदान या ठिकाणी दिलेले आहेत। या संपूर्ण दान पुण्याचं भिक्खू संघ अनुमोदन करणारच आहे। आपण बऱ्याच वेळापासून धम्मदेशना श्रवण करत आहात, जवळपास 2-2.5 तास झाले आपण इथे बसला आहात। मला वाटतं काही उपासकांचे भोजन झाले, विहारामध्ये बऱ्याच उपासकांनी भोजन केले, काहींचे भोजन बाकी असतील। हे जे भोजन आहे तर कधी संध्याकाळचं आहे का? अच्छा, म्हणजे सर्वांसाठी का फक्त एवढ्याच लोकांसाठी? अच्छा, म्हणजे ते बाकीचे संध्याकाळी भोजनासाठी येणार आहेत का? अच्छा, म्हणजे आता बाकीचे संध्याकाळी भोजनाला येतील ना। वेळ संध्याकाळची आहे वाटतं, किती वाजताची आहे? 6 वाजताची। अच्छा, तर
6 वाजताची वेळ आहे भोजनाची, आपल्या पुन्हा रिटर्न दुसऱ्यांदा भोजनाची. तर तत्पूर्वी एक देशना आपण श्रवण करूया. आपण अत्यंत महान आणि असीम असं कुशल कर्म करत आहात, पुण्यकर्म करत आहात. हा जो संपूर्ण परिसर आहे, आज घडीला जरी आपल्याला धम्माच्या बाबतीमध्ये, कारण ताई सांगताना बोलत होत्या की इकडे असे सार्वजनिक रूपाने कार्यक्रम आम्ही फारसे काही घेत नाही. घरी आम्ही बंधूंना बोलवतो, भोजनासाठी बोलवतो, परित्राण घेत असतो, परंतु सार्वजनिक रूपाने कार्यक्रम थोडे कमी होतात. धम्माचा प्रचार प्रसार थोडा कमी आहे. आज जरी आपल्याला असं वाटत असेल की या परिसरामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार कमी आहे, परंतु कधी काळी हा जो संपूर्ण परिसर आहे, हा संपूर्ण परिसर बौद्धमय होता. या संपूर्ण परिसरामध्ये बुद्धांच्या पाऊलखुणा आपल्याला पाहायला मिळतात. जसं पवनीचा जो स्तूप आहे भग्न अवस्थेमध्ये, आता तिथे मंदिर आहे. तर या काळामध्ये चक्रवर्ती सम्राटशोकांनी या परिसरामध्ये त्या काळामध्ये सुंदर अशा प्रकारचा स्तूप निर्माण केला होता आणि त्यामुळे हा एक महान वारसा आपल्याकडे आहे. तुम्ही अत्यंत पुण्यवान आहात की या ऐतिहासिक परिसरामध्ये आपण वास्तव्य करता. धम्मबीज आपल्यामध्ये आपण निर्माण केलं पाहिजे. बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्याईमुळे तथागतांचा हा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि या सद्धम्माचं अनुसरण करणे, सद्धम्माचे आचरण करणे आपल्या जीवनातील अनमोल असं महान असं एक नैतिक कर्तव्य आहे आणि या नैतिक कर्तव्याला आपण सातत्याने जाणावं, समजून घ्यावं आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी एक छोटेखानी उपदेश तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करतो. तुम्ही आता इथे बसला आहात, बऱ्याच वेळापासून तुम्ही बसलात. तर धम्मदेशना आपण जेव्हा श्रवण करत असतो, तर धम्मदेशना श्रवण करत असताना अत्यंत प्रसन्न चित्ताने, अत्यंत आनंदी चित्ताने जेव्हा जेव्हा आपण धम्मदेशना श्रवण करत असतो, कारण तुम्ही इथे बसला आहात, म्हणजे इथे बसला असताना तुमचं जे पुण्य आहे, तुमचं जे कुशल कर्म आहे, त्या कुशल कर्माच्या आधाराने तुम्हाला त्या धम्मदेशनेचा लाभ होणार आहे. म्हणजे जसं तुमचं पुण्य असेल, जसं तुमचं कुशल कर्म असेल, जशा प्रकारे तुमची श्रवण शक्ती असेल, तुमचं श्रवण बल असेल, तशा प्रकारे, कारण सर्वांना समान रूपाने काही लाभ होणार नाही, कारण सर्वांना समान रूपाने सारखाच लाभ होत नसतो. एका वर्गामध्ये असणारे जे विद्यार्थी असतात ते सर्वच्या सर्वच काय एक नंबरने पास होत नाही. शिकवणारा शिक्षक एकच असतो, बसणारे ऐकणारे विद्यार्थी सुद्धा सर्व तेच असतात, परंतु सर्वांना समान रूपाने लाभ होत नाही. का होत नाही? कारण सर्वांची बुद्धिमत्ता समान नसते, सारखी नसते, ऐकून घेण्याची क्षमता सारखी नसते, त्याच्यावरती चिंतन मनन करण्याची क्षमता सारखी नसते, त्याचं पाठांतर करण्याची क्षमता सारखी नसते. आणि त्यामुळे कोणतीही गोष्ट जेव्हा आपण करत असतो, मग धम्म आचरण असो किंवा अन्य प्रकारची कुठली गोष्ट असो, तर ती सर्वांना समान रूपाने लाभ करून देईल असं आपण सांगू शकत नाही. जसं ज्यांचं पुण्य असेल, जशी ज्यांची बुद्धिमत्ता असेल, जशी ज्यांची प्रज्ञा असेल, तशा प्रकारे त्यांना लाभ होत असतो. आणि त्यामुळे तुम्ही इथे बसला आहात, धम्मदेशना श्रवण करत आहात, तर तुमच्यामध्ये जी श्रद्धा आहे, तुमच्यामध्ये जे श्रद्धा बल आहे, या श्रद्धा बलाच्या द्वारा तुम्हाला ते पुण्य लाभणार आहे. ते कुशल कर्म, ते पुण्यकर्म तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. आज या प्रसंगी भगवंताने विशेष रूपाने 8 प्रकारची बल भगवंताने सांगितले. थोड्या थोड्यामध्ये म्हणजे थोडं विश्लेषण त्याचं मी करणार आहे. बल म्हणजे काय? बल म्हणजे शक्ती. बल म्हणजे शक्ती. तर प्रत्येक
मनुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं बल असते, वेगवेगळ्या प्रकारची शक्ती असते आणि त्या बलाला अनुसरून, त्या शक्तीला अनुसरून आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे काही हवं असेल, म्हणजे जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे ते सर्व प्राप्त करण्यासाठी त्या बलाचा उपयोग आपण करू शकतो. एखादा दुबळा मनुष्य, एखादा कमजोर मनुष्य आपल्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट प्राप्त करू शकत नाही, कारण कुठल्याही प्रकारची गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपल्यामध्ये बल असावं लागतं, शक्ती असावी लागते आणि त्या बलाच्या द्वारा, त्या शक्तीच्या द्वारा आपल्याला ती गोष्ट प्राप्त होत असते. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जसं बलाच्या संदर्भामध्ये लहान मुलाचं बल काय आहे? एखादा लहान मुलगा आहे, लहान मुलाचं बल कोणतं आहे? म्हणजे लहान मूल, त्याला जे हवं असेल, थोडंसं चिंतन करा तुम्ही एका क्षणापुरतं, त्याला जे हवं असेल ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी लहान मुलगा आपल्या कोणत्या बलाचा उपयोग करतो? तुम्ही तर लय हुशार आहात. बरोबर सांगलं तुम्ही. लहान मुलाचं बल कोणतं आहे? रडणे हे लहान मुलाचं बल आहे. म्हणजे लहान मुलगा जेव्हा त्याला एखादी गोष्ट हवी असेल, जी गोष्ट त्याला प्राप्त करायची असेल, तर समजून घ्या तो जर बोलत असेल, बोलताना जर समजा माता पिता त्याचं ऐकत नसतील किंवा अन्य प्रकारे जर तो प्रयत्न करत असेल तर ऐकत नसतील, शेवटी मात्र त्याच्या बलाचा जो उपयोग आहे, त्याच्या बलाचा तो उपयोग करत असतो. तो रडतो आणि रडल्यानंतर परिणामतः त्याला जे काही हवं असेल ते त्याला ते प्राप्त होत असते. जसं बंतेजींनी उदाहरण दिलं संस्काराच्या संदर्भामध्ये, आहे का, टी व्ही बघण्याच्या संदर्भामध्ये. जर एखाद्या मुलांना कार्टून जर बघायचं असेल आणि तुम्हाला जर दुसरं काही बघायचं असेल तर तुम्ही त्याचा रिमोट घेतल्याबरोबर तो काय करतो? रडतो, मोठमोठ्याने रडतो, आक्रोश करतो आणि मग आपल्याला असं वाटतं की जाऊ द्या, मुलगा रडत आहे, लगेच त्याला ते आपण रिमोट देऊ शकतो. भगवंत असे म्हणतात की प्रत्येक मनुष्य आपल्या बलाचा उपयोग करत असतो. या संसारामध्ये जीवन जगणाऱ्या अनेक स्तरावरती अनेक लोक जीवन जगत असतात, तर आपल्या बलाचा उपयोग प्रत्येक मनुष्याने चांगल्या गोष्टीसाठी, योग्य गोष्टीसाठी, आपल्या हिताच्या, आपल्या सुखाच्या, आपल्या कल्याणाच्या गोष्टीसाठी त्याचा उपयोग केला पाहिजे. आणि त्यामुळे पहिलं बल सांगितलं भगवंतांनी, रडणे हे लहान मुलाचं बल आहे. आता जसं रडणे हे लहान मुलाचं बल आहे, एका क्षणामध्ये तुम्ही सांगितलं. दुसरा प्रश्न विचारतो मी तुम्हाला, स्त्रीचं बल कोणतं आहे? म्हणजे तुमचं बल कोणतं आहे? हे मी माझ्या मनाचं नाही सांगत बरं, म्हणजे हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. हा भगवंताचा उपदेश आहे. भगवंताचा उपदेश म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडतात, आपण जसं वागतो, बोलतो, व्यवहार करतो, आपण जीवन जगतो, त्यावरती भगवंताचा उपदेश अवलंबून असतो, आहे ना. भगवंताचा उपदेश आहे आणि भगवंताने सांगितलं, सत्यवादी बुद्धांचे वचन कधी मिथ्य ठरत नाही. सत्यवादी बुद्धांचे वचन कधी मिथ्य ठरत नाही आणि त्यामुळे प्रत्येक वचन भगवंताचं हे सत्य असते. सांगा, स्त्रीचं बल कोणतं आहे? हा, एक समजा रुसणी. ओके, त्यातला अर्धा भाग आहे. म्हणजे त्यातला अर्धा भाग, हा, त्यातला पुन्हा अर्धा भाग चिडचिड करणे. आणखी हा, आत्ता मात्र खरं बोलले. स्त्रीचं बल कोणतं आहे? क्रोध उत्पन्न करणे, त्याला राग असं आपण नसतो. म्हणजे भगवंत असे म्हणतात की स्त्रीचं हे बल आहे. एखादी गोष्ट जर प्राप्त करायची असेल आपल्याला, समजून घ्या, तर शेवटचं ते बल आहे. भगवंत असे म्हणतात, तिच्या चित्तामध्ये क्रोधभाव उत्पन्न होतो, म्हणजे राग उत्पन्न होतो. आणि मग त्या रागाचे उपभाग आहे, जसं सर म्हणाले की रुसून बसणे,
आहे की नाही, किंवा कुठल्याही प्रकारचं काम न करणे, कोणासोबत न बोलणे, आहे की नाही? म्हणजे हे यातले प्रकार आहेत. भगवंत असे म्हणतात की क्रोध उत्पन्न करणे हा जो स्वभाव आहे, हा स्वभाव मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची हानी उत्पन्न करत असतो. आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा क्रोध उत्पन्न होत असतो, तेव्हा तेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण धम्मसुद्धा श्रवण करू शकत नाही. क्रोध भाव जर उत्पन्न होत असेल, आपण कोणत्याही प्रकारची चांगली गोष्ट, धम्म श्रवण जे चांगली गोष्ट आपल्या चित्तामध्ये जर क्रोध भाव उत्पन्न होत असेल, तर त्या क्रोधाच्या द्वारा आपण ती गोष्ट करू शकत नाही. आणि त्यामुळे कधीही आपल्या चित्तामध्ये आपण क्रोध भाव उत्पन्न नाही केला पाहिजे. कारण क्रोध भाव जर आपण आपल्या चित्तामध्ये उत्पन्न केला असेल, तर भगवंत असे म्हणतात की या क्रोधाच्या द्वारा, क्रोधाला भगवंताने अग्नी असं म्हटलं आहे. क्रोधाला भगवंताने अग्नी असं म्हटलं आहे. क्रोध अग्नी, राग अग्नी, द्वेष अग्नी. क्रोध हा अग्नी अशा प्रकारचा आहे, भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे अग्नी स्वतः जळत असते, अग्नी ज्याप्रमाणे स्वतः जळते आणि इतरांना जळत असते, अगदी तशाच प्रकारे जेव्हा जेव्हा आपल्या चित्तामध्ये क्रोध भाव उत्पन्न होत असतो, तेव्हा तेव्हा आपण स्वतः बेचैन होतो, स्वतः दुःखी होतो, स्वतः कष्टी होतो. आणि त्या क्रोधाचा जो परिणाम आहे, त्या क्रोधाचा परिणाम आपण इतरांवरती व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण क्रोध आपल्या चित्तामध्ये राग उत्पन्न झाला असेल, द्वेष उत्पन्न झाला असेल, मोह उत्पन्न झाला असेल, तर हा विकार आपल्या चित्तामध्ये उत्पन्न झाल्यानंतर मनुष्य प्रसन्न असतो का अप्रसन्न असतो? आपली जी मुद्रा असते ती अप्रसन्न असते. मनुष्याच्या चित्तामध्ये जेव्हा क्रोध उत्पन्न होतो, तर मनुष्य अप्रसन्न असतो, तो स्वतः दुःखी असतो, कष्टी असतो. आणि त्या क्रोधाच्या द्वारा इतरांवरती, त्या क्रोधाच्या द्वारा तो आक्रमण करतो, किंवा इतरांना सुद्धा त्याचे परिणाम भोगावे लागत असतात. आणि त्यामुळे हा जे बल आहे, क्रोध हा जो बल आहे, तर या बलाचा सदुपयोग मनुष्याने आपल्या जीवनामध्ये कधीही करू नये. कारण याला भगवंतानी बल असं म्हटलं आहे. संसारामध्ये अनेक प्रकारचे वाद विवाद, भांडण तंटे जर होत असतील, तर केवळ या क्रोधामुळे होत असतात. संसार जर उद्ध्वस्त होत असतील, तर केवळ क्रोधामुळे होत असतात. आणि त्यामुळे आपल्या चित्तामध्ये आपण कधीही क्रोध भावनेला थारा देऊ नये. आपल्या चित्तातील क्रोध आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा जो दुसरा बल आहे, या दुसऱ्या बलाला आपण पूर्णपणे नष्ट करावे असं भगवंताने म्हटलं आहे. त्यानंतर तिसरं बल सांगितलं भगवंताने, चोराचं बल. चोर मनुष्य, चोराचं बल भगवंत असे म्हणतात शस्त्र आहे. एखाद्या चोराकडे जर शस्त्र असेल, तर त्या शस्त्राच्या द्वारा तो इतरांना भयभीत करतो, तो इतरांना मारतो. आणि इतरांना मारल्यामुळे, इतरांना भयभीत केल्यामुळे तो त्याचं कार्य करत असतो. परंतु हे बल सुद्धा, किंवा हे कर्म करणारा व्यक्ती सुद्धा आपल्या जीवनामध्ये योग्य प्रकारच्या बलाचा उपयोग करू शकत नाही. योग्य प्रकारचं बल हे मनुष्य त्याच्या जीवनामध्ये निर्माण करू शकत नाही. कारण चौर्य कर्म करणे भगवंताने अकुशल कर्म म्हटलं आहे, वाईट कर्म म्हटलं आहे, पाप कर्म असं म्हटलं आहे. कारण जो मनुष्य स्वतः चोरी करतो, चोरी करण्यासाठी सहाय्य करतो, किंवा चोरी करण्यासाठी दुसऱ्यांना प्रेरित करत असतो, तर अशा प्रकारचा अकुशल कर्म करणारा मनुष्य स्वतः तर दुःखाला प्राप्त होतच असतो, परंतु इतरांना सुद्धा त्या दुःखाचे परिणाम भोगावे लागत असतात. आणि त्यामुळे चौर्य कर्म, अदिन्न दाना वेरमणी, जे आपण शील ग्रहण करत असतो, तर जो मनुष्य चोरीचं कर्म करत असतो, तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही सुखाच्या मार्गाचा अवलंब करू शकत नाही. तो अनंत काळापर्यंत केवळ आणि केवळ दुःख उपभोगत असतो, दुःखाला तो प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे चोराचं हे तिसरं बल आहे, ज्याला शस्त्र असं म्हटलं आहे. कारण मनुष्याने या चोररूपी शस्त्राचा जर प्रयोग केला, म्हणजे चोर
भगवंत असे म्हणतात की मनुष्य केवळ एखाद्या धनाची चोरी करणाऱ्याला चोर म्हणतो, आपण असं नाही आहे. अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाने सुद्धा चोरी करत असतात. म्हणजे केवळ धन चोरी केलं म्हणूनच त्याने चोरी केली अशातला भाग होत नाही, तर छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा मनुष्य चोरी करत असतो. चोरी कर्म करणे हे अत्यंत अकुशल कर्म आहे, वाईट कर्म आहे, पाप कर्म आहे. आणि त्यामुळे या कर्माला प्रवृत्त करण्याचा, नष्ट करण्याचा आपण आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर असं म्हटलं आहे, राजाचं बल ऐश्वर्य आहे. एखादा राजा जर असेल तर राजाचं बल ऐश्वर्य आहे, म्हणजे धनसंपत्ती आहे. धनसंपत्ती आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखाद्या मनुष्याला जर राजाप्रमाणे जीवन जगायचं आहे, राजाची जीवनशैली आपल्या जीवनामध्ये आपल्याला निर्माण करायची आहे, तर धनाचा संग्रह आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. पण धनाचा संग्रह करत असताना सुद्धा तो योग्य मार्गाने असावा, तो सम्यक मार्गाने असावा, तो चांगल्या प्रकारच्या मार्गाने असावा. जर योग्य मार्गाने जर धनाचा संग्रह आपण करत असेल, भगवंताने ग्रस्तांसाठी असं कधीच नाही म्हटलं की धनाचा संग्रह तुम्ही करू नका. ऐक ना, अनाथ पिंडक जेव्हा भगवंताला पहिल्यांदा भेटतो तर तो म्हणतो की भगवान, माझ्याकडे विपुल धनसंपत्ती आहे, माझ्याकडे एवढी धनसंपत्ती आहे भगवान की माझं मला सुद्धा माहित नाही. त्या धनसंपत्तीमुळे मी बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो, तरी सुद्धा भगवान ती धनसंपत्ती कमवावी असं मला वाटतं. भगवान, खरोखर ही धनसंपत्ती मी कमवावी किंवा कमवू नये, की सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी मला म्हणजे प्रवृत्ती घ्यावी लागेल, संसारामध्ये राहून मी भगवान सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही का? तर तेव्हा भगवंत असे म्हणतात की अनाथ पिंडक, मनुष्याला संपत्ती कधीही गुलाम बनवत नाही. मनुष्याला संपत्ती कधी गुलाम बनवत नाही, तर संपत्तीच्या प्रती असणारी जी लालसा आहे, असणारा जो लोभ आहे, तो लोभ मनुष्याला गुलाम बनवत असतो. संसारामध्ये राहून सुद्धा धनाचा संग्रह करत असताना योग्य प्रकारे त्या धनाचा सदुपयोग जर मनुष्य आपल्या जीवनामध्ये करत असेल, तर तो मनुष्य उदात्त आर्य अष्टांगिक मार्गाचं अनुसरण करून संसारामध्ये सुद्धा दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करू शकतो. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये जर तुम्हाला ऐश्वर्य प्राप्त करायचं असेल, भौतिक सुख आणि आध्यात्मिक सुख या दोन्ही गोष्टी संसारिक लोकांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहेत असं भगवंतांनी म्हटलं आहे. कारण बहुतांश करून मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्य जर दुःखी असेल तर आपल्याकडे धनसंपदा नसल्यामुळे असंख्य मनुष्य दुःखी असतात, कष्टी असतात, बेचैन असतात. त्यांना कोणत्याही प्रकारचं चांगल्या प्रकारचं कर्म करण्यासाठी सुद्धा संधी उपलब्ध होत नाही. आणि त्यामुळे योग्य मार्गाने, सम्यक मार्गाने, चांगल्या प्रकारच्या मार्गाने आपण धनसंपत्तीचा उपभोग घ्यावा, धनसंपत्तीला प्राप्त करावे. आणि धनसंपत्तीला प्राप्त करणारा मनुष्य राजाप्रमाणे ऐश्वर्य संपन्न त्या ठिकाणी जीवन जगत असतो. त्यामुळे राजाचं जे बल आहे तर ते बल आहे ऐश्वर्य, धनसंपदा. कारण धनसंपत्तीच्या द्वारा राजा अनेक वर्षापर्यंत आपली सत्ता ही काबीज ठेवू शकतो, आपली सत्ता ही पूर्णतः म्हणजे शाबूत ठेवू शकतो. भगवंताच्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा राजे लोक, आजही जर वर्तमान काळामध्ये जर तुम्ही विचार केला तर पूर्वीच्या काळामध्ये राजे लोक त्यांचा विशेष कोष असायचा, म्हणजे विशेष धनसंपत्ती त्यांची वेगळी असायची, पारिवारिक धनसंपत्ती ही वेगळी असायची. म्हणजे पारिवारिक धनसंपत्ती परिवाराला सांभाळण्यासाठी, दान पुण्य कर्म करण्यासाठी, कुशल कर्म करण्यासाठी, स्वतःच्या मुलाबाळाला सांभाळण्यासाठी अशा प्रकारची एक धनसंपत्ती त्यांच्याकडे असायची. आणि दुसरा एक राजकोष असायचा, म्हणजे राज्यावरती जर वेळोवेळी जर संकट येत असेल तर त्या धनाचा योग्य प्रकारे उपभोग केला जायचा, उपयोग केला जायचा. आणि त्या धनाच्या द्वारा, त्या संपत्तीच्या द्वारा आपल्या राज्यांवरती आलेलं जे संकट आहे त्या संकटाला ते संकटाचं निवारण करत असत. वर्तमान काळामध्ये तसं उदाहरण जर आपण घेतलं असेल तर आजही लोक
धनाच्या द्वारा म्हणजे ऐश्वर्याच्या द्वारा राजपदाला उपभोगतात आजही, है की नाही? म्हणजे आपल्या संपत्ती, त्यांच्याकडे असणारी जी संपत्ती आहे त्या संपत्तीच्या द्वारा आजही राजपदाचा ते उपभोग घेत असतात. भलं आता लोकांना कळत नाही तो भाग वेगळा आहे, परंतु पूर्वीच्या काळामध्ये जी पद्धती होती तीच पद्धती आजही वर्तमान काळामध्ये तिचा उपयोग केला जातो. जसं उदाहरण म्हणून जर घ्यायचं असेल, निवडणुका येतात, म्हणजे राजा आपल्या धनाच्या द्वारा कशा प्रकारचं राज्य प्राप्त करतो, ठीक आहे? राजाचं जे बल आहे तर ते धन आहे, ऐश्वर्य आहे असं म्हटलं आहे. आज वर्तमान काळामध्ये जर तुम्ही वोटिंग करता, मतदान करता, करता तुम्ही मतदान, एखादा व्यक्ती निवडून येतो 5 वर्षासाठी, तो किमान निवडून येत असतो आणि 5 वर्षासाठी निवडून येण्यासाठी तुम्ही मतदान करता. समजा एखादा वार्ड असेल, तुमच्या वार्डामध्ये कोणीतरी एखादा नेता असतो, एखादा पुढारी असतो, तर निवडणुकीच्या आदल्या दिवशी तुम्हाला काय दिलं जातं? म्हणजे तुम्हाला नाही, तुम्ही घेता का नाही माहीत नाही, घेता ना? घेता, बघा खरं बोलतात. विचार करतो आपण, म्हणजे लोकांची टेंडन्सी काय, 500 रुपये, 1000 रुपये आणि 2000 रुपये, जास्तीत फार झालं ते 2000 रुपये. म्हणजे एक मत देण्यासाठी समजून घ्या 2000 रुपयाचं तुम्हाला लोभ दिलं जातं, एक ना, प्रलोभन दिलं जातं. त्या 2000च्या बदल्यामध्ये जे राजाचं बल काय आहे, ऐश्वर्य आहे, संपत्ती आहे, त्या 2000च्या बदल्यामध्ये 5 वर्ष तो व्यक्ती तुमच्यावरती राज्य करतो. जर 5 वर्षाचं म्हणजे दिवसाचं जर काउंटिंग केलं, ऐक ना, 12×5 = 60, बरोबर ना? किती व्हायले, किती महिने होतात 5 वर्षाचे? 60 महिने. दिवस किती होतात 5 वर्षाचे? ते तुम्हीच करा, नंतर मला सांगा. म्हणजे एका दिवसाला तुमचं 2000 जर कॅल्क्युलेशन केलं तर किती येते? तुमच्या वाट्याला जे काही येते ते समजून घ्या, तेवढं येते. पण तेवढ्यासाठी 5 वर्ष म्हणजे 2000च्या ऐश्वर्याच्या द्वारा 5 वर्ष एक राजा तुमच्यावरती अधिपत्य गाजवत असतो. म्हणजे राजाचं काय बल आहे? ऐश्वर्य, धनसंपत्ती ही राजाचं बल आहे, राजाचं ते ऐश्वर्य आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर राजा बनायचा आहे, आपल्याला जर ऐश्वर्य प्राप्त करायचं आहे, धनसंपदा प्राप्त करायची आहे, तर आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये सम्यक मार्गाने, योग्य मार्गाने, चांगल्या मार्गाने धनाचा संग्रह केला पाहिजे. कारण राजासारखं जीवन जगण्यासाठी तुमच्याकडे ऐश्वर्य, तुमच्याकडे धनसंपदा असणं अत्यंत आवश्यक आहे. राजाचं हे बल आहे संपत्ती, ऐश्वर्य. त्यानंतर असं म्हटलं आहे मूर्खाचं बल. मूर्खाचं बल काय? मूर्खाचा सद्गुण कोणता आहे? काय वाटतं एखादा मूर्ख व्यक्तीचं बल कोणतं असेल? असमाधान, असंतोष, म्हणजे समाधान न राहणे, हे मूर्ख व्यक्तींचं बल आहे. म्हणजे मूर्ख व्यक्तींमधला हा एक गुण आहे, हा दुर्गुण आहे त्यामधला. मूर्ख व्यक्ती कधीही समाधानी राहत नाही. म्हणजे जे लोक या संसारामध्ये, कारण भगवंत असे म्हणतात संतुष्टी परमं धनं, संतुष्टी म्हणजे समाधान. आपल्या जीवनामध्ये समाधान प्राप्त करणे हे सर्वात मोठं धन आहे. समाधानासारखं, संतुष्टीसारखं धन या संसारामध्ये दुसरं कोणतंही नाही आहे. बघा, मनुष्याच्या इच्छा असतात, मनुष्याच्या आकांक्षा असतात, अगदी छोट्या छोट्या इच्छा असतात आपल्या. भगवंत असे म्हणतात यंपींची न लभंती दुःखा. मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख का उत्पन्न होते? मनुष्य दुःखी का असतो? कारण मनुष्याच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, म्हणून मनुष्य दुःखी असतो. मनुष्याच्या जीवनामध्ये दुःखाचं कारण जर कोणतं असेल तर इच्छेची पूर्ती न होणे हे दुःखकारक आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. कारण एक इच्छा संपली का लगे दुसरी इच्छा उत्पन्न होते, दुसरी संपली का तिसरी उत्पन्न होते, तिसरी संपली का चौथी उत्पन्न होते. भगवंत असे म्हणतात की एक वेळ महासमुद्रातील पाणी संपू शकते, परंतु
मनुष्याच्या मनामध्ये असणारी इच्छा कधीही संपू शकत नाही. अगदी जन्मापासून मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत, अगदी तो मृत्यूशय्येवर जरी असेल तरी जर त्याला विचारलं की आता तुम्ही समाधानी आहात का, मरण्यासाठी तुम्ही तयार आहात का, तर तो मनुष्य म्हणेल का, हा ठीक आहे, आता मी सर्व काही उपभोगलं आहे, आता मी शांततेनं मरण्यासाठी तयार आहे. असं तुम्ही बघितलं का तुमच्या जीवनामध्ये एखादा व्यक्ती मरताक्षणी जर त्याला विचारलं की तुम्ही समाधानी आहात का, आता मरण्यासाठी तुम्ही तयार आहात का, तर तो नाहीच म्हणणार. थोडे दिवस जर जगलं असतं तर आणखी बरं झालं असतं. म्हणजे मृत्यूशय्येवर असणाऱ्या मनुष्याला सुद्धा जगण्याची इच्छा असते आणि त्यामुळे त्याची इच्छा काही ती पूर्ण होत नाही आणि त्यामुळे त्याला दुःख होत असते. असंतोष हे मूर्ख मनुष्याचं लक्षण आहे असं भगवंतांनी म्हटलंय. असमाधानी राहणे हे मूर्ख मनुष्याचं लक्षण आहे. एखाद्या मनुष्याला जर कितीही काहीही जरी प्राप्त होत असेल, एखाद्या मनुष्याला जसं पायी चालणारा मनुष्य अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो की मला जर सायकल असते तर बरं झालं असतं, म्हणजे सायकलने मी प्रवास केला असता. सायकलने चालणारा मनुष्य जर टू व्हीलर वाल्याकडे बघतो तर त्याला काय वाटतं, माझ्याकडे जर टू व्हीलर आली तर मी म्हणजे टू व्हीलर घेतली असती, बरं झालं असतं. टू व्हीलरने चालणारा मनुष्य काय इच्छा व्यक्त करतो, फोर व्हीलरकडे जाणारा बघून त्याला वाटतं माझ्याकडे जर चारचाकी गाडी असती तर बरं झालं असतं. चार चाकीने चालणारा मनुष्य पुन्हा विचार करतो जेव्हा आकाशामध्ये त्याला विमान बघतं, आज विमानाने प्रवास केला असता तर बरं झालं असतं. म्हणजे या संसारामध्ये मनुष्याच्या इच्छा ह्या कधीही पूर्ण होत नाही. भगवंत असे म्हणतात की इच्छा असाव्या मनुष्याच्या जीवनामध्ये, इच्छा असाव्या. कोणत्या इच्छा असाव्या? अलोभ होणे, म्हणजे मनुष्याच्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचा लोभ असू नये अशी इच्छा व्यक्त करावी. माझ्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचा राग असू नये अशी इच्छा व्यक्त करावी. माझ्या मनामध्ये करुणा उत्पन्न व्हावी, दया उत्पन्न व्हावे, माझ्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचे सद्गुण निर्माण व्हावे, अशा प्रकारची आपण इच्छा व्यक्त केली पाहिजे. परंतु मूर्ख मनुष्य असंतोषाद्वारा, असमाधानाच्या द्वारा दुःखाला तो प्राप्त होत असतो आणि मूर्ख मनुष्याच्या कधीही कोणत्याही प्रकारच्या इच्छा पूर्ण होत नसतात. का होत नसतात? कारण तो असमाधानी असतो. असमाधानी मनुष्याच्या इच्छा कधीही पूर्ण होत नाही आणि त्यामुळे त्याचं हे असंतोषपणा मूर्ख मनुष्याचं एक बल आहे. त्या बलाच्या द्वारा सुद्धा तो दुःखाला प्राप्त होत असतो. त्यानंतर संतोष म्हणजे समाधान. समाधान कोणाला प्राप्त होतो? तर भगवंत असे म्हणतात की जो ज्ञानी मनुष्य आहे, जो पंडित मनुष्य आहे, जो बुद्धिमान मनुष्य आहे, तर तो समाधान व्यक्त करत असतो. भगवंत असे म्हणतात की आपल्याकडे जे असेल, जसं असेल त्यामध्ये समाधानी राहणारा मनुष्य सुखी असतो. अधिकतर मनुष्य दुसऱ्याकडे बघूनच दुःखी होतो. म्हणजे दुसऱ्याचं जे सुख आहे, दुसऱ्याचं जे ऐश्वर आहे, दुसऱ्याच्या ज्या काही सुखाच्या गोष्टी आहे, या दुसऱ्याच्या सुखाच्या गोष्टीकडे बघून अधिकतर मनुष्य दुःखी होत असतात असं भगवंतांनी म्हटलं आहे. परंतु जो मनुष्य ज्ञानी आहे, पंडित आहे आणि तो मनुष्य आपल्याकडे जे काही आहे, जेवढं काही आहे त्याच्यामध्ये जर तो समाधान मानत असेल, आधी संतुष्टपूर्ण जर तो जीवन जगण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो समाधानयुक्त जीवन जगत असतो. आणि जो मनुष्य पंडित आहे, जो मनुष्य बुद्धिवान आहे, जो मनुष्य प्रज्ञावान आहे, तर तो विचार करतो. म्हणजे हा विचार आपण का करावा, हा विचार आपण कशासाठी करावा? कारण भगवंत असे म्हणतात की सर्व काही क्षणभंगूर आहे, सर्व काही नष्ट होणार आहे, सर्व काही परिवर्तनशील आहे, सर्व काही बदलणार आहे. आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्याकडे असतं ते सर्वच्या सर्व सोडून आपल्याला जावं लागणार आहे. कारण इथे आपण जसं जन्मास येत असताना भौतिक वस्तू आपण काही इथे घेऊन आलो नाही आणि जेव्हा आपण मृत्यूला प्राप्त होतो तेव्हा आपल्या सोबत येथील भौतिक वस्तू आपण काही घेऊन जाऊ शकत नाही. आपण स्वतः येतो, एकट्या हाताने येतो आणि खाली हाताने आपण जात असतो. आपण व्यवहारामध्ये म्हणतो खाली हात आया तू खाली हात जाएगा. म्हणजे या संसारामध्ये भौतिक आपल्याकडे जे जे काही असतं त्यामधील आपण काहीही आपल्या सोबत घेऊन जाऊ शकत नाही. कर्म मात्र आपल्या सोबत येत असतात.
आपले चांगलेही कर्म आपल्या सोबत येतात आणि आपले वाईटही कर्म आपल्या सोबत येत असतात आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये आपण संतुष्टी समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या मनुष्याला समाधान प्राप्त करण्याची कला जर अवगत झाली असेल, ज्या मनुष्याला म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुख प्राप्त होण्यासाठी फार काही विशाल आपल्याकडे असावं लागतं असं काहीच नाही आहे. भगवंत असे म्हणतात की समाधान प्राप्त करण्यासाठी, संतुष्टता प्राप्त करण्यासाठी अगदी छोटीशी गोष्ट सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त जर झाली असेल तर त्याही गोष्टीमध्ये आपल्याला समाधान प्राप्त होऊ शकते. समाधान प्राप्त करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याप्रमाणे एखादा भुंगा, फुलावर भुंगा असतो बघा, आणि त्या फुलावरचा भुंगा किंवा फुलावरची मधमाशी, एकदा फुलावरची मधमाशी अगदी त्या फुलाला कोणत्याही प्रकारे इजा न करता त्या फुलातील गोडवा घेऊन जात असते. आता ती गोडवा नेत असताना म्हणजे किती गोडवा नेत असेल, अगदी किंचित गोडवा नेत असेल, परंतु त्या गोडव्याचा संग्रह संग्रह करू करू एक चांगल्या प्रकारचं मधाचं पुळ ती निर्माण करत असते. संसारामध्ये जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात, ज्या आनंदाच्या असतात, ज्या सुखाच्या असतात, ज्या प्रसन्नतेच्या असतात. त्या छोट्या छोट्या गोष्टीने आपलं हे संपूर्ण जीवन त्या मधमाशीप्रमाणे सुखपूर्वक जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि ही कला कोणाला अवगत होते? ही कला फक्त जो संतुष्ट आहे, जो समाधानी आहे, समाधानपूर्वक जीवन जगण्याचा जो मनुष्य प्रयत्न करतो, केवळ तोच मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुखपूर्वक जीवन जगत असतो. व्यवहारामध्ये आपण म्हणत नाही का, थेंबा थेंबा तळे साचे, आहे की नाही? थेंबा थेंबानं तळ साचतं आपण म्हणतो. 2600 वर्षापूर्वी भगवंतानी म्हटलं, थोकंग थोकंग पुण्य करोते. थोडे थोडे पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये आपण केले पाहिजे. अगदी थोडे थोडे कुशल कर्म, थोडे थोडे पुण्यकर्म जर आपण केले तर त्या पुण्याचा संचय आपल्या जीवनामध्ये विशाल स्वरूपाने होतो आणि ते पुण्यकर्म आपल्याला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरत असतात. आणि त्यामुळे समाधान राहणे, संतुष्ट राहणे हे मनुष्याचं ज्ञानी मनुष्याचं, पंडित मनुष्याचं हे लक्षण आहे, त्याचं ते बल आहे. आणि त्यामुळे संतुष्टता आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर 7व्या प्रकारचं बल आहे बहुश्रुत व्यक्तींचं बल. बहुश्रुत व्यक्तींचं बल ही प्रज्ञा आहे. एखादा प्रज्ञावान मनुष्य बहुश्रुत असतो. बहुश्रुत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कला त्याला संपादन असणे, वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान. अनेक मनुष्य आपण जाणतो की अनेक मनुष्यांना वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान असते. जसं वर्तमान काळामध्ये जर आपण उदाहरण घ्यायचं असेल तर बाबासाहेब बहुश्रुत होते. बाबासाहेब बहुश्रुत होते. बाबासाहेबांना कुठल्याही प्रकारचं नॉलेज सांगा, राजकीय नॉलेज होतं बाबासाहेबांना, सामाजिक नॉलेज होतं बाबासाहेबांना, धार्मिक नॉलेज होतं बाबासाहेबांना, आर्थिक नॉलेज होतं बाबासाहेबांना. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी प्रत्येक क्षेत्राचं ज्ञान आत्मसात केलं होतं, त्यांनी ते अवगत केलं होतं. बहुश्रुत होते बाबासाहेब. वर्तमान काळामध्ये जर आपण विचार केला, भगवंताच्या काळामध्ये आनंद नावाचे भिक्खू हे बहुश्रुत होते. म्हणजे बहुश्रुत म्हणजे मनुष्याला कधी, कुठे, केव्हा, काय, कशा प्रकारचं करायचं या सर्व प्रकारच्या गोष्टींचं ज्ञान असते. आनंद म्हणते भगवंताच्या काळामध्ये बहुश्रुत होते. भगवंताने त्याला बहुश्रुत भिक्खूंमध्ये अग्रस्थान दिलं होतं. कारण आनंदाला माहित होतं की भगवंताला कधी भेटायचं आहे, भगवंताला उपासकांना कधी भेटवायचं आहे, भिक्षूंना कधी भेटवायचं आहे, भिक्खूंना कधी भेटवायचं आहे, उपासकांचं निमंत्रण कधी घ्यायचं आहे. म्हणजे ह्या सर्व प्रकारच्या गोष्टींचं ज्ञान बनते आनंदांना प्राप्त होतं. आणि त्यामुळे आपण बहुश्रुत बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या कला आपल्या जीवनामध्ये आपण संपादन केल्या पाहिजे. कारण जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की आपल्याकडे अनेक प्रकारचं ज्ञान आपण आत्मसात केलं पाहिजे. संकुचित जीवन आपण जगू नये. म्हणजे एका छोट्याशे जसं पाणी असतं, त्या छोट्याशा पाण्याप्रमाणे
आपण एका छोट्याशा तलावाप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करू नये, तर महासमुद्राप्रमाणे आपल्याकडे विशाल अशा प्रकारचं वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान असलं पाहिजे. बहुश्रुतपणा हा जो सद्गुण आहे, हा सद्गुण आपण प्राप्त केला पाहिजे. आणि हा बहुश्रुतपणा ज्या मनुष्याकडे ज्याला प्राप्त असतो, ज्याने हे बल अवगत केलं असतं, तर तो मनुष्य सर्व प्रकारच्या सर्वांगीण रूपाने सर्वांगीण अंगाने सुखाच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो. आणि त्यामुळे आठवं हे बल, बहुश्रुत बल हे आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि शेवटचं बल आहे ज्याला क्षमा बल असं म्हटलं. क्षमाशीलता, श्रावणांचं आणि ब्राह्मणांचं बल जर कोणतं असेल तर ते म्हणजे क्षमाशीलता आहे. म्हणजे क्षमाशीलता हा जो सद्गुण आहे, हा सद्गुण श्रमणांमध्ये म्हणजे भिक्षूंमध्ये किंवा ब्राह्मणांमध्ये म्हणजे श्रेष्ठ व्यक्तींमध्ये असं म्हटलं आहे. एखादा ज्ञानी व्यक्ती असेल, एखादा प्रज्ञावान बुद्धिमान व्यक्ती असेल, तर तो क्षमाशीलता हा सद्गुण आपल्या जीवनामध्ये धारण करत असतो. दुसऱ्यांना क्षमा करण्याची भावना आपल्या मनामध्ये आपण सदा सर्व काळ धारण केली पाहिजे. कारण दुसऱ्यांना क्षमा करण्यासाठी क्षमाशीलता आपल्यामध्ये जर आपण निर्माण केली असेल, तर क्षमाशीलता हा सद्गुण फार मोठा आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. कारण या संसारामध्ये छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या चुका, छोटे छोटे प्रसंग आपल्या जीवनामध्ये येत असतात. आणि कधी कधी मनुष्य दुसऱ्यांना क्षमा करत नाही. परिवारामध्ये कधी वाद होतात, विवाद होतात, भांडण होतो, तंटा होतो, एकमेकांच्या प्रती वैमनस्याची भावना निर्माण होते, द्वेषाची भावना निर्माण होते, क्रोधाची भावना निर्माण होते. तर भगवंत असे म्हणतात की आपल्यामध्ये हा क्षमाशीलतेचा सद्गुण असला पाहिजे. एखाद्या व्यक्तींच्या प्रती आपल्या मनात जर क्रोध उत्पन्न होत असेल, द्वेष उत्पन्न होत असेल, वैरत्वाची भावना त्या व्यक्तींच्या प्रती निर्माण होत असेल, तर त्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना एखादं चांगल्या प्रकारचं कार्य जर केलेलं असेल, आपण सोबत राहत असताना एखादी चांगली गोष्ट त्याच्यामधली असेल, तर त्या चांगल्या गोष्टीच्या द्वारा त्या व्यक्तीला आपण क्षमाशीलतेचा भाव आपल्या मनामध्ये निर्माण करून त्याला क्षमाशील आपण बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे भगवंताने 8 प्रकारचे बल या संसारामध्ये सांगितले आहे. काही सुरुवातीची जर बल बघितले असतील, तर ते स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्या बलाचा उपयोग केला जातो. परंतु आपल्या जीवनामध्ये पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी किंवा आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त करण्यासाठी काही बलांचा उपयोग केला जातो. जसं लहान मुलाचं बल कोणतं? रडणे आहे. त्या स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्याचा तो उपयोग करत असतो. तर ही गोष्ट त्याच्या दृष्टीने जर योग्य वाटत असेल, परंतु ती वाईट गोष्ट आहे, ती चांगली काही गोष्ट नाही आहे. जसं स्त्रीचं बल आहे क्रोध उत्पन्न करणे. भगवंत असे म्हणतात की त्या क्रोधामुळे सुद्धा एक अकुशल भाव, वाईट कर्म आपल्या मनामध्ये निर्माण होत असते. त्यामुळे त्याही बलाचा आपण उपयोग तशा पद्धतीने केला नाही पाहिजे. त्यानंतर चोरांचं बल शस्त्र धारण करणे हे सुद्धा अकुशल आहे, वाईट आहे. त्यानंतर मूर्खाचं बल असंतोष आहे. म्हणजे 4 प्रकारचे अकुशल द्वारा म्हणजे वाईट विचाराच्या द्वारा ही 4 प्रकारचे लोक, 4 प्रकारचे व्यक्ती आपल्या बलाचा उपयोग करत असतात. सुरुवातीचे 4 प्रकारचे बल हे सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असतात. तर संतोष प्राप्त करणे, समाधान प्राप्त करणे हे सुखाकडे घेऊन जाणारं बल आहे. त्यानंतर ज्ञान प्राप्त करणे हे सुद्धा सुखाकडे घेऊन जाणारं बल आहे. बहुश्रुतपणा प्राप्त करणे हे सुद्धा सुखाकडे घेऊन जाणारं बल आहे. आणि क्षमाशीलता हे बल सुद्धा सुखाकडे घेऊन जाणार आहे. अशा पद्धतीने भगवंताच्या या श्रेष्ठ सद्धमाला आपण समजून घ्यावं, जाणून घ्यावं. सातत्याने आपण शील पालन करावं, सातत्याने आपण शीलाचं आचरण करावं, दान पुण्य करावं, प्रज्ञेचा अभ्यास करावा. आणि बाबासाहेबांच्या या महान धम्मक्रांतीमध्ये माझं स्वतःचं काय योगदान असेल, मी स्वतः काय करू शकतो, 3 रत्नांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी काय करू शकतो, अशा प्रकारचं चिंतन मनन आपण सदा सर्व काळ केलं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलेल्या या मार्गाला अनुसरून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या 3 रत्नाच्या व्यतिरिक्त अन्य कुठेही माझी श्रद्धा राहणार नाही, मी श्रद्धा ठेवणार नाही, अशा प्रकारचा संकल्प करून या मानवी जीवनाला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता या कार्यासाठी ज्या ज्या श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांनी
जे काही कळत नकळत जे दान पुण्य केलं, कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, या सर्वांगीण रूपाने आपण आज जे जे कुशल कर्म केलं, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुखाने बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनातील इच्छित आणि पार्थित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना या ठिकाणी संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.